सर. गुड मॉर्निंग. गुड Good मॉर्निंग morning. हरिओम सगळ्यांना. Good morning, everyone. Unmute गुड करते. गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड मॅम. मॉर्निंग गुड हरिओम मॉर्निंग. मॅडम सभा. मॉर्निंग गुड सगळ्यांना. मॉर्निंग. चिमणा सकाळची चिमणी सकाळ चू ताई. चू चू. गुड मॉर्निंग सगळ्यां मॅडम. माझं पिल्लू गुड सगळे चू मॉर्निंग. चू गुड करायला गुड लागले. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग मॅडम. गुड गुड सुप्रभात. मॉर्निंग मॉर्निंग. हरिओम सुप्रभात. सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड सुप्रभात मॉर्निंग मॅडम. मंडळी. गुड मॉर्निंग. गुड सुप्रभात. मॉर्निंग. बघा किती सुप्रभात लोकांचे मॅडम. व्हिडिओ ऑफ आहेत त्यांनी ऑन करायचे आहेत. फटाफट गुड फटाफट. मॉर्निंग ताई. गुड Good मॉर्निंग. गुड morning. मॉर्निंग. गुड सकाळची मॉर्निंग. सकाळ. यथाईशी सकाळ. शुभ सकाळ. चलो, सुप्रभात. जोरदार क्लॅपिंग करू आपण आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत तुम्ही ऐकायला लागलाय, तुमच्या घरचे ऐकायला लागलेत, तुम्हाला सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण आवाज ऑल ब्रेक होतोय बच्चे माहिती. कंपनी. बच्चे कंपनीसाठी जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅप करू. विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी. आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताई, विजय सर. दोघं दिसतायत का पहिला बघा. ओके, नाही झालं तर प्रसाद सर. तिघांसाठी पण एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. आहे ताई. येस, या सगळे आपल्या आपल्या एनर्जी ड्रिंक आपल्या आपल्या हातात. येस. स्किन बूस्टर. जिंजर प्रोबायोटिक. स्किन बूस्टर. लेमन लेमन. लेमन. सकाळी लई लवकर कोण उठतात स्किन त्यांच्या बूस्टर. हातात स्किन बुस्टर आहे. माझ्या पण हातात आहे बघा. सकाळी आमचं झालंय जिंजर एनर्जी ड्रिंक. जिंजर प्रोबायोटिक. वर्कआउटला भरपूर. स्किन बूस्टर. येस. सुप्रभात हरकत नाही, ताई. कुठे एवढं छानपैकी आवरून चाललास. जरीची साडी नेसून. आमच्याकडे आज मंदिराचं हे कलशारोहण. मूर्तीच्या ओ, जाणार. ओके. झालं ताई. सुप्रभात आणि ताई. केवढं दिरा गेलं. हम्म. ते कविता कापडूसकरचं वेलकम आहे आणि प्रतीक्षा गुजरचं पण वेलकम आहे. ओके, पहिला झालं ताई. वेलकमच करूया मग जाऊया आपण. ताई झालं. हा अंदा गुड मॉर्निंग आहे ना अंकल घ्या कडे. गुड मॉर्निंग मॅम. हा गुड इथे मॉर्निंग. इथे. गुड मॉर्निंग. टॅप करायचं. चलो, आता जाणार आहोत आपण पहिल्यांदा कविता मॅडमांच्याकडे. शतायुषी फॅमिलीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे कविता ताई तुमचं. सगळेजण पटकन वेलकम करायचं आणि लगेच म्यूट करून ठेवायचं. वेलकम वेलकम कविता ताई. ताई. वेलकम शतायुषी ताई. फॅमिली मध्ये हार्दिक स्वागत. वेलकम कविता ताई. वेलकम. वेलकम. हार्दिक स्वागत. वेलकम प्रतीक्षा ताई. वेलकम ताई. कविता मॅडम, नाव कुठून आहात, लिंक वेलकम कुणाकडून ताई. मिळाली, का वाटलं आपण आपल्यावर काम करावं. वेलकम वेलकम ताई. हॅलो, आवाज येतोय? अगदी भारी. हॅलो येतोय येतोय आवाज. मॅडम, मी मिरजेमधून आहे. कविता प्रसन्न कापडूसकर. मला ही लिंक अंजली पाटील मॅडम यांच्याकडून मिळाली आहे आणि मी वेट लॉस साठी जॉईन केलंय. ओके, किती केजी वेट लॉस करायचंय. 25 kgs. 25 केजी करायचंय. ओके, त्या वजनामुळे काय प्रॉब्लेम आहेत. हा, सतत अंगदुखी राहते आणि पाय पण दुखतो. ओके, किती वय आहे कविता मॅडम. 37. ओके, फक्त 37. ओके, नो प्रॉब्लेम. भारीपैकी होईल. सातत्याने राहा. वेट लॉस मॅरेथॉन जे असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. कारण का की वेट लॉस आता तरी असा लवकर मला माहिती नाहीये, पण करा. कारण वेट लॉस मॅरेथॉन मध्ये खूप भारी नॉलेज पण भेटतं आणि कोच पण भेटतो. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण कविता मॅडम साठी. आणि आता जाणार आहोत प्रतीक्षा मॅडमच्या ताईची फॅमिलीमध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम प्रतीक्षा. वेलकम. वेलकम प्रतीक्षा. वेलकम प्रतीक्षा. वेलकम प्रतीक्षा. वेलकम प्रतीक्षा ताई तुमचं आमच्या शतायुषी फॅमिलीमध्ये वेलकम प्रतीक्षा वेलकम ताई. आहे. वेलकम शिव प्रतीक्षा प्रसाद ताई. ताई. वेलकम. ओके, चलो लाईट तर आली आमच्याकडं. धनाजी सर तुमचा हँड्रेस देऊन ठेवा असाल तर. प्रतीक्षा ताई, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली. मी मिरज मधून आहे आणि लिंक माझे बाबा म्हणजे अजय गुजर यांच्याकडनं मिळाली. वेट लॉस साठी जॉईन झाले. ओके, किती केजी वेट लॉस करायचंय. 10 kg करायचंय. 70 आहे आता. ओके, फक्त 60 वर आणायचंय.
येस. ओके, वजनामुळे काय प्रॉब्लेम आहे आणि वय किती आहे प्रतीक्षा मॅडम? माझं वय 25 आहे आता. वजनामुळे म्हणजे माझं मी मेडिकल फील्ड मध्ये जॉब करत असल्यामुळे रोटेशन मध्ये असतंय, मग मला हेल्थ इश्यू म्हणजे हिटचे प्रॉब्लेम जास्त होतात. नाईट वगैरे ड्युटी असते ना, त्यामुळे ओके. त्यामुळे थोडं वेट लॉस करायचं आहे. हा, म्हणजे हेल्दी राहायचंय. हा. येस, बरोबर आहे. स्वतःच मेडिकल फील्ड मध्ये आहे आणि आपलंच आरोग्य चांगलं नाही, त्या आतनं पण आपल्याला बरं वाटत नाही, माहितीये का? चल, जोरदार क्लॅप करू आपण प्रतीक्षा मॅडम साठी. आणि आता जाणार आहोत मंदा शिंदे ताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग मंदा ताई. काय काय रिझल्ट आतापर्यंतचा? म्यूट काढा, म्यूट. मंदा ताई म्यूट काढा पहिल्यांदा. कुठं गेला? बसा मंदा ताई. हा, बोला. हा, माझं नाव मंदा शिंदे, राहणार मिरज. मला ही कोर्स पूजा मॅडमने लिंक दिली आहे. मी आता हे होऊन ह्यात 27 मध्ये आता हे 4था महिना चालू आहे मॅडम. तर मला बीपी, शुगर, थायरॉइड होतं. तर शुगर होती मला 350. आता शुगर माझी झाल्या 1 वर आल्या. बर. थायरॉइड पण 130 mg ची गोळी होती. आता मला 50 mg ची गोळी म्हणजे होऊन आता झाले बरंच. आता पण कमी झाली असेल, मी काय अजून तपासले नाही. 6 महिने डॉक्टर काय म्हणजे 6 महिने तपासूया. आता गोळी नुसता चतकूर गोळी मला चालू आहे. आणि आता वजन मी माझा आता वाढलं, परत आता माझा आणि कमी व्हायला लागलं. किती किती वजन? हे मंदाताई, डायबिटीसच्या गोळ्या खाऊन तेवढं शुगर आहे का गोळी कमी झाल्या त्यातली? कमी झाली की गोळी. किती गोळ्या होत्या? गोळी कमी झाली. हा, गोळी कमी झाल्या. बर. माझा आवाज येईना झालाय मालतीताई व्यवस्थित आहे? नाही, येतोय मॅडम. आवाज येते तुमचा. मला वाटायलंय तुम्हाला लेट पोचालय का काय, कारण मी प्रश्न विचारलेल्याला असं मला लेट नाही उत्तर. येतोय व्यवस्थित. त्यांचा प्रॉब्लेम आहे. ओके. मंदाताई, किती गोळ्या कमी झाल्या? माझ्या गोळ्या आता बीपीच्या पण कमी झाल्या. 500 mg शुगरची गोळी होती. एकदम असं म्हणजे आता अर्धी सांगितली तिथं, अर्ध्या ती पण आता चतकूर नुसता खायला सांगितलं डॉक्टरने मला. म्हणजे 125 mg घ्यायला लागलाय, तरी पण डायबिटीस म्हणजे जेवणाआधीची जेवणानंतरची दोन्ही करायला लागलाय? नाही, रॅन्डम करताय? एकच जेवल्यानंतरच चतकूर गोळी आहे एकदम. बर, ओके. नाही नाही, रिपोर्ट केला ना तो 102 नाही म्हटला ते? तेच की 102 वर आले ना तेव्हा. मग आता परत अजून काही तपासलेलं नाही. डॉक्टर काय म्हणले, लगेच सारखं सारखं तपासायला नको म्हणले, आणि शुगर तुमची बंद होणार म्हणून सांगितले त्यांनी. ओके. काय प्रॉब्लेम नाही. मंदाताई, किती वर्षापासून डायबिटीस होता? मला 3 वर्ष आली की. हा, 3 वर्षाचा डायबिटीस होता, म्हणून तू लवकर काम करून त्यांनी तो कमी केलाय. 4च महिने व्हायला लागलेत त्यांना आता, आणि थायरॉइड मध्ये एवढं भारी काम झालंय. डॉक्टरनीच केलं ना थायरॉइडच्या गोळ्या बंद? होय, डॉक्टरने मला 9 वर्ष मॅडम गोळ्या चालू होत्या मला थायरॉइडच्या. 130 mg ची गोळी होती, वट्ट कमी होत नव्हतं. ज्या वेळेस मी 27 मध्ये आले त्यावेळी माझं कमी कमी होत, आता माझी 50 mg ची गोळी आल्या. परत आता अनेक 6 महिन्यांनी तपासण्या म्हणल्यात, परत आणि कमी होणार. आता मला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, काही नाही. एकदम असं अंग हलकं व्हायला, कामाला पण फ्रेश वाटतंय. आता वर्कआउट पण करते मी, त्यानं मला एकदम फ्रेश वाटायला लागले आता. आणि वजन बी माझं आता कमी व्हायला लागलंय. आता किती झालं एकूण वजन कमी? आता काल 57-70 होतं, आज 57-35 झाले आज. ओके, भारी. मंदाताई, काम काय करताय सांगा जरा सगळ्यांना. काम माझ्या 14 म्हशी आहेत आमच्या. आम्ही 2 जण धार काढतो या. दूध घालायची, धारा काढायच्या, पाट्या वैरण टाकायचं, नेऊन फिरून दूध घालायची, घरात स्वयंपाक. मी एकटीच आहे, अजून काय नवीन आल्या नाहीत मला अजून.
हा, मी मुद्दाम विचारलं. ते दूध घालतात की नाही, दूध घराघरात आणून देतात, त्यांचं सकाळचं एवढं रुटीन असतंय. आणि आपल्याला वाटतंय दुधात पाणी घालून दिलं काय, हे झालं काय, दूधच नाही, ओके. हे ते आपण सांगतोय बघा, किती काम असतंय पाठीमाग. आणि दूध 14 घालाय म्हशींची. आ दूध घालायला गेले की आणि बायका विचारतात तुमची तब्येत एवढी का खराब झाली आहे? मी म्हणलं असं असं स्वतःशी न्यूट्रिशन मी चालू केलं या. मग आम्हाला काल 2 बायकांनी मला काल लिंक मागून घरात येऊन मागून घेतल्यात. काल पाणी पाजाल तो म्हैशी हम्म वाटत आले की मॅडम आम्हाला बी तुमची 2 लिंक देता का आम्हाला दोघींनी? मग दोघींनी काल मी लिंक दिलो या. आता हम्म त्या बघून आता मला 2 दिवसात मला सांगतील त्यांनी. येस, ओके. बघितला यांनी की नाही किती लोकांना मदत केली माहितीये काय? 10 लोकांना, 10 तर असतील की मदत केलेली. होय 10 आहे 10. हा, 10 लोकांना मदत केल्या. आणि बोलण्यावरनं काय वाटायला, लय शिकले असतील म्हणतात. ते किती शिक्षण झालंय? 7वी हा, 7वी झाल्या. म्हणजे वट्ट बिट्ट असं, म्हणजे अजिबात वटला वट्ट वजन कमी होत नव्हतं. म्हणजे अजिबात वजन कमी होत नव्हतं, असं आहे ते. आमची कोल्हापुरी भाषा लय भारी आहे इकडं, कोल्हापूर सांगली याच्याकडं. ना धड मराठी, ना धड कन्नड, ना धड स्त्रीलिंगी, ना पुल्लिंगी, आम्ही मधीच आहे. अशी भाषा आहे आमची. ओके. चलो, जोरदार क्लॅप करू आपण मंदाताईंसाठी. 3 महिन्यात एवढा भारी रिझल्ट काढलाय. ओके. चलो, जाणार आहोत आता आपण. कुणाकडे जाऊया? लई जणांचे हँड भारी वाटायला मला. काय एवढी अशोक डंके घ्या, अशोक डंके. अशोक डंके. ओके. चलो, अशोक सर द्या आता. उगी स्टेजवर रडलाय म्हणून शेटे सर इथं द्यायला लागल्यात. कारण का की त्यांचा रिझल्ट भाऊ मला तिथे असं बघायला लागल्यात. कारण काय आहे माहितीये काय, मी रिझल्ट सांगतो सांगतो म्हणून त्यांनी दंगा केले, असं झालंय ते. त्यांचा रिझल्ट तेवढा भारी आलाय. पण भाऊक आपला रिझल्ट, आपल्या बायकोचा रिझल्ट, फॅमिलीचा रिझल्ट एवढा भारी आहे त्यांच्याकडं. आणि सासू सासरे समोर होते, जावायला बारीक का केले म्हणून सासू दंगा करायला लागल्या. आणि सासूला बघून यांनी भाऊक झाले. आता कसं सांगायचं रिझल्ट? आता समोर सासूबाई बसल्या, होय की नाही अशोक सर? येस. गुड मॉर्निंग. मी स्वतःची फॅमिलीमध्ये यायचं कारण म्हणजे वाढलेली शुगर आणि घरचे मिसेसचे प्रॉब्लेम. पहिल्यांदा मिसेस आलेली होती स्वतःची फॅमिलीमध्ये. त्यानंतर मी यामध्ये जॉईन झालो. पण रिझल्ट पहिला तिच्यावर आणल्याशिवाय म्हणलं, बघितलं घेतल्याशिवाय, रिझल्ट आल्याशिवाय मी त्यात सहभाग घ्यायचा नाही असं मी ठरवलं होतं. पहिला विश्वास नव्हता. अविश्वास असल्यामुळे थोडाफार कन्फ्यूज झालेलो होतो. पण तिचा रिझल्ट आला. त्यानंतर तिचं ऑपरेशन जे थांबलं, त्यानंतर म्हटलं हे काहीतरी योग्य आहे, अयोग्य आहे असं काही नाही आहे. त्यानंतर मी त्यामध्ये लिंकला जॉईन झालो. मला साखरवाले मॅडम हे आमचे कोच आहेत, माझे कोच आहे. साखरवाले मॅडम कोच आहेत माझे. पण हा रिझल्ट आणल्यानंतर मला 5 ते 6 महिन्यामध्ये मी चालू केलं होतं, पण मनानं केलेलं नव्हतं. मनावर घेतल्यानंतर मी 3 ते 4 महिन्यात 12 किलो वेट लॉस केला. शुगरची गोळी माझी बंद झाली. ऑन रेकॉर्ड मध्ये म्हणजे रिपोर्ट आहे माझ्याकडे. असा माझा रिझल्ट आहे. फॅमिलीमध्ये पण आमचे आई वडील, मुलांसकट आमची लहान मुलगी 1 वर्षाची आहे, ती पण डायनो घेते. आमची दोन्ही मुली, सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे सगळं. ओके. तुमची हेला रेसलर आहे ती त्या मुलीचा सांगा रिझल्ट. हा मॅडम आमची सांगते सांगते मग. हा, तिचा रिझल्ट कसला आहे, स्किनचा रिझल्ट आणि एनर्जी. माझी मुलगी 21 वर्षाची मुलगी आहे माझी. ती पैलवान आहे, कुस्ती खेळते ती. आणि आता पोलीस भरतीसाठी ट्राय करायला लागल्या. आता मॅडमांनी पण व्हिडिओ बघितलेले आहेत. तिचं गोळा फेक वगैरे, ती जे पाठीमागे बॅकला अशी टर्न करत होती, ते तिला जमत नव्हतं. का तर तिला कुस्ती खेळताना तिला पाठीत इंजुरी झालेली, मध्ये इंजुरी होती, गुडघ्यामध्ये होती. तिला खूप त्रास व्हायचा. 2 दिवसातनं एकदा ती पेन क्लिअरची गोळी ही तिला घ्यायलाच लागायची. पण आता इतका छान रिझल्ट आहे. ती पोलीस भरतीसाठी ती ट्राय केल्या. तिने गेल्या वर्षी 3 ग्राउंड मारले मॅडम, आणि तिन्ही येस. ग्राउंड मध्ये पास झालेले. इतकं छान, म्हणजे तिला आपल्या प्रोडक्टचं इतकं म्हणजे हे रिझल्ट आलेले आहेत. परत स्किनचा रिझल्ट म्हटला तर तिला आमची मुलगी म्हणून कुणीही ओळखत नव्हते, ते मुलगाच आहे असं वाटायचं. कारण स्किन एकदम तिची ड्राय होती, एकदम म्हणजे अशी पुरुषांची जशी असत्या
तशी स्किन होती. पण आता बघितलं तर इतकी छान दिसायला लागल्या, मस्त तिला म्हणजे स्किनचा रिझल्ट सुद्धा खूप छान आहे तिचा. आणि माझी 2 नंबरची मुलगी आहे किरण, ती आता 9वीला आहे. तिचं सुद्धा म्हणजे डोक्यामध्ये कोंडा वगैरे झाल्यामुळे चेहऱ्यावर ते पडून इतकं चेहरा खराब झालेला की खूपच, म्हणजे तिला किती औषधं आम्ही आयुर्वेदिक केलं, इंग्लिश केलं, पण त्याचा काहीच फरक पडला नाही. ते रक्तदोषांत काढा वगैरे सगळं तिचं बघू करून झालं. पण आपलं ज्यावेळी स्किन बुस्टर आणि आपलं मल्टीव्हिटॅमिन असू दे किंवा आपलं फ्युअल असू दे, ह्याच्यामुळे इतका छान रिझल्ट तिला आलाय. तिचा चेहरा इतका क्लीन झालाय. मी आता पुढच्या वेळी तिचा फोटो सुद्धा म्हणजे बिफोर आफ्टरचा आपल्या इव्हेंटसाठी हे करून घेणार आहे. यस, एकदम भारी. डंकेनचा फॅमिली रिझल्ट आहे. ऐकायला बसलं तरी एक दिवस म्हणजे त्या पुरा आपल्या प्रोग्राम मधला त्यांचंच होऊन जाईल मॅडम, एवढा. अजून सासऱ्यांचा रिझल्ट, सासूबाईंचा रिझल्ट अजून सांगायला नाही. मग ते सांगायला लागले की तो रिझल्ट सांगायला लागलं तर 21 तारखेला 21 हा, तारखेला 21 तारखेला एवढा क्लास रिझल्ट आहे. ज्याला कुणाला ऐकायचं आहे ते 21 तारीख कोल्हापूर. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण डंके फॅमिलीसाठी. आणि आता आपण जाणार आहोत. तुम्हाला अमर मगदुम न विसरून गेला असाल ना मालतीताई तुम्ही? अरे ना, अमर मगदुम कोण म्हणायची पाळी यायची आधी अमर मगदुम एक्सपिरियन्स साठी हँडरेस दिलाय. त्यामुळे जाऊ जोरदार क्लॅपिंग करू आपण अमर सरांसाठी. कंटिन्यू अमर सर. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी आता ह्या 27 मध्ये 2 वर्ष झाले जॉईन आहे. पहिला आमचे स्पॉन्सर जे हेमंत आहे ते आमचे क्लासमेट, त्यांनी आम्हाला गेट टुगेदरला बघितलेलं. त्यावेळी माझं वजन 130 किलो होतं. जीवनात 130 किलो वजन घेऊन कसं चालायचं, कसं जगायचं, म्हणजे असहाय्य होतो. सगळं प्रयत्न करत होतो पण यश येत नव्हतं. वजनाकडनं जिम करत होतो, व्यायामला जात होतो, बॅडमिंटन खेळत होतो, किंवा बाकी सगळं गरम पाणी प्या, मध मध लिंबू पाणी प्या, सगळे प्रकार करत होतो. पण सगळे करून थकलो होतो. काय म्हणजे टोटल नॉलेज नव्हतं. फक्त हे सांगतात ते सांगतात त्या प्रकारे करत होतो. व्यायाम सुद्धा करत नव्हतं नाही, व्यायाम पण करत होतो पण यश येत नव्हतं. आणि जादा वजनामुळं माझी तब्येत म्हणजे पित्ताचा प्रचंड त्रास. पित्ताच्या अचूलाच्या गोळ्या तर मी रोज मॅडम 3 ते 4 व्हायच्या माझ्या. तरी पित्त म्हणजे ते गुळण्या यायच्या, हे व्हायचं, जेवणानंतर ढेकऱ्या यायचं. बराच म्हणजे काय खायला त्याचा सुद्धा आनंद घेता येत नव्हता. खात होतो पण त्याचा आनंद घेता येत नव्हता आणि ते पचत नव्हतं. मग पित्ताचा त्रास होत होता. रात्र जागरण व्हायचं, सारखं 2-3दा उठायचं, गुळणी, पित्त व्हायला लागले, ढेकर यायला लागल्या, डोकं दुखायला लागले. हे प्रकार म्हणजे तब्येतीचे किरकोळ किरकोळ आजार होते. पण ते एवढे म्हणजे इग्नोर होते की मी ते आजारासोबतच जगत होतो. रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रॉब्लेम सोबतच काम करण्यात अजिबात ताकद नव्हती. 2 तास सुद्धा काम होत नव्हतं. कोल्हापूरला मी जात असताना मॅडम 4 वेळा उतरत होतो गाडीवरून. म्हणजे इतका हातापायात मुंग्या यायच्या, त्रास व्हायचा. मग मॅडमनी मला बोलवलं म्हणजे 6 महिने बोलवत होते. पण मी एवढं सगळं करतोय आणि आता ह्यांचं काय असणार आहे हेच डोक्यात असायचं. पण ज्यावेळी तिने रागवून बोलवलं त्यावेळी एकदा म्हटलं जाऊन बघूया. तर त्यावेळी मी घाट मॅडमांचं जे ऐकलो इतका प्रभावित झालो. मी काहीही प्रश्न विचारला नाही. फक्त त्यावेळी ठरवलं मॅडम सांगताना फक्त घाट मॅडम जे सांगतील तेवढं फॉलो करायचं, बाकी काही करायचं नाही. त्यांनी जसं फॉलो केलं बरं. त्यांनी एकट्याने ज्यावेळी मी 27 मध्ये आलो त्यानंतर हेमाताई, सविताताई, बाकी सिस्टीम मधली सगळीच लोक ज्या ज्या ग्रुपमध्ये मला त्यावेळी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मी ह्याला होतो वेट लॉस मॅरेथॉनला, प्रत्येक कोच मला इतकं चांगलं सपोर्ट केला, इतकं चांगलं नॉलेज दिलं आणि इतकं सगळं करून घेतलं. माझा 28 किलोचा फॅट लॉस झाला. त्यानंतर पूर्ण म्हणजे लोक मला विचारायला चालू केले मॅडम की किती एवढा तुमचा फरक पडायला लागलाय, काय व्हायला लागलाय, कसं एवढं तुमचं ट्रान्सफर झालं. लोक आणि माझ्या शरीरात बी इतके बदल होत गेले. मी इतका आनंदी आणि चांगला म्हणजे आता धंद्याकडे बी इतकं आमचं लक्ष म्हणजे काम वाढले, काम करायचा उत्साह वाढला. त्यामुळे आनंदी जीवन म्हणजे 50 वर्ष जीवन जगलो ते व्यर्थ जगल्यासारखं वाटायला लागलं. इतकं 2 वर्षात मी आनंदी आणि हॅप्पी सगळे जीवन जगायला म्हणजे जीवन माझं चाललंय रोज. आणि आनंदी आणि एक्साइटमेंट जी शरीरात आल्या त्यामुळं खरोखर 50 वर्ष माझी व्यर्थ केल्यासारखं वाटतं. आणि आता मी एवढा आनंदी जगतोय तर पहिले मी जगलो ते कसं जगलो हेच मला आठवलं जुने दिवस. तर मला असं वाटतं की आम्ही पहिला काय म्हणजे हे केलंय आयुष्यात येऊन एवढ्या अचिव्हमेंट आता मला या वाटायला लागल्या सगळे जगण्यात.
दुसरा विषय असा आहे की मिसेसचा बी मणक्याचा गॅप होता, ते सुद्धा तिचं 3 महिन्यात कव्हर झाला. मुलगा बी माझा आता सीए करतोय. अभ्यासात अजिबात म्हणजे 2 तास अभ्यास त्याचा कंटिन्यूस होत नव्हता. थोडा 1 तासभर अर्धा तास अभ्यास केला की येऊन आडवं सोप्यावर पडायचं, खॉटवर पडायचं. म्हणले त्याला किती रागवायचं, तर त्याचे दोष कोणाचा होता? दोष आमचा होता. मुलांना आपण ऐकू आले मॅडम? अगदी व्यवस्थित. मुलांना आपण सगळं पैशाला शिक्षणाला खर्च करतोय, कपडे लत्याला खर्च करतोय, पण त्यांना काय पाहिजे नेमकं ते देत नाही. आणि आपण त्यांना म्हणतोय माझं पोरग कामच करत नाही, माझं पोरग अभ्यासच करत नाही. त्यांचं शरीर साथ देत नसते. त्यांना जे पोषक तत्व आहे ते आपण त्यांना देत नाही. आणि आपण त्यांना रागवायचं मात्र आपण पालकांनी काम आहे ते तेवढं ठरवलेलं तेवढं करत राहतोय. तुझ्यासाठी किती करायचं, तुला हे आणून द्यायचं, तुला ते आणून द्यायचं, आणि रागवत बसायचं. पण त्यांना मुळात जे खाण्यापिण्याला जर त्यांचं शरीरच तेवढं बलवान बनवलं. आता जो माझा मुलगा 12-12 तास अभ्यास करतोय मॅडम, नॉनस्टॉप. त्याला अरे 5 मिनिटं येऊन आमच्याजवळ बस म्हणलं तरी बसत नाही, इतकं तो अभ्यास करतोय. जेवायला आणि शेक घ्यायला आणि संध्याकाळचा शेक घ्यायला तेवढं खाली येतोय तो. बाकी इतकं म्हणजे आता सीएच्या 2 परीक्षा बी पास झाला तो. सगळे पै पाहुणं सुद्धा विचारतात इतकं यांचं तुमच्यात घर कुटुंब एवढं सगळं आनंदी आणि निरोगी कसं झालं. येस. एक मिनिट हे प्रभा. आणि एक विषय म्हणजे परवा आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. माझ्या म्हणजे जे वागण्यात बदल झाला, जरा मला छातीला दम लागत होता. तर प्रसाद सरांनी जरा नोटीस केलं. त्यांनी सांगितलं घाट मॅडमला की अमर सरांचा जरा प्रॉब्लेम दिसतोय आणि त्यांना जरा फॉलोअप करून हे करा की जरा चेकअप वगैरे करून घ्या. मी दम लागतोय म्हणून, पावसात भिजलोय म्हणून वाफ घ्या, हे घ्या, असे सगळे प्रकार करत होतो. ईसीजी नॉर्मल काढत होतो, 2 महिन्याला जर चेक करत होतो, आपली प्रिकॉशन घ्या. ईसीजी नॉर्मल यायचा, त्यामुळे पुढच्या गोष्टी काय माझ्या डोक्यात यायच्या नाहीत. पण धाप तर लागत होता. तर प्रसाद सरांनी एकदम केअरफुली मॅडमांना सांगितले की सूचना स्थिती केल्या की खरोखर काय तर जरा अमर सरांचं एकदा चेकअप करूया. फक्त माझ्या वागण्या बोलण्यात त्यांना जे बदल दिसला तिथं, म्हणजे इथं असं आहे की प्रत्येक जरी आपले सगळे ग्रुपचे ते नसले तरी त्यांना एवढं त्यांचं बारीक लक्ष असते म्हणा. घाट मॅडमनी, मिलिंद सर आणि हेमाताईंना पूर्ण त्यांना अमर त्यांना हॉस्पिटलला पाठवायची, चेकअप करायची जबाबदारी तुमची. त्यांचं 2-2 तासाला मला मिलिंद सर आणि हेमाताईचा फोन. मी शेवटी म्हणले एवढे ह्यांनी सांगा लागल्यात. प्रसाद सर मी शेवटी म्हणले तुम्ही पहिला जायचं, जास्त विचार करू नका. फक्त तुमचं सगळं नॉर्मल असलं तर नॉर्मलच येणार आहे रिपोर्ट, चेक करायला काय अडचण आहे. म्हणजे इतकं 3 लोकांनी मला फॉलोअप केलं की माझं मी जाऊन तपासलो तर मला एक हे निघालं ब्लॉकेज. पहिला अँजिओग्राफी आणि एको बी सगळं नॉर्मल आला, पण अँजिओग्राफी करायच म्हणले सर. अँजिओग्राफी मध्ये एक ब्लॉकेज आलं, ते लगेच करून घेतलं. त्यानंतर म्हणजे खरोखर मला 27 म्हणजे खरोखर मी इथं आल्यानंतर आपण 100 वर्ष जगणार हे प्रत्येकाने खात्री घ्यायचं आहे. नुसता प्रॉडक्ट बद्दल बाकीच्या बद्दल नाही, सगळंच तुम्हाला काळजी घेतली जाते. आपल्या मुलासारखं जपल्यासारखं सगळीजण जपण्यात येतं. त्यामुळे आमचं नशीब आहे की आम्ही 27 फॅमिलीमध्ये जोडले गेलेलो आहे. इतक्या चांगल्या लोकांचा सहवास मिळाला आहे. त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त म्हणजे आपणच आपण तर भाग्यवान आहे. पण कितीतरी लोकांना इथं आपल्या 27 ग्रुपमध्ये आणून त्यांचं आयुष्य बदलायचं काम आपण करायचं आहे. भले आपल्याला थोडं त्रास होईल, थोडं हे करेल, पण हक्कानं काय होणार. मी कसं मला भांडून मी यात आलोय, तसं आपण बी आपल्या जवळच्या लोकांना रागवून आणा, पण आणा, असं माझं तर स्पष्ट मत. यस. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अमर सरांसाठी. अमर सरांचा एक्सपिरियन्स लई पॉवरफुल काय आहे माहितीये का, की आपण सकाळी आम्ही सगळेजण सांगतो तुम्हाला फ्युएल इनटेक करताय म्हणजे आपण काहीतरी खानपानमध्ये बदल केलाय, म्हणजे वागण्यात बदल नाही केला तरी चालत नाही. गाफील राहू नका फक्त. कारण का की मी हे घ्यायला लागलोय म्हणजे मला काहीच होणार नाही असं नाहीये. शेवटी भाकरी भाजी खाताना काहीतरी होतं ना, मग हे पण अन्नच आहे. त्याच्यामुळं तुम्हाला अवेअर राहावंच लागेल ना कायम. काय आपण हे घ्यायला लागलोय बिंदास्त असं नको. आणि रिअल प्रसाद सरांनी डायग्नोज भारी केलं होतं आणि आम्ही यांचा पाठपुरावा एवढा केला होता कारण हे लय गाफील होते. नाही मी केलंय बरोबर आहे ना, त्यांनी केलं होतं. पण ऍक्च्युली आपल्याला जे निदान लागणं सुद्धा ना खूप महत्वाचं असतं. आणि मिलिंद सर आणि हेमाताईंना मी एवढंच जबाबदारी दिली होती, हे सगळं करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे. की त्यांना नाही बी काय सांगायचं नाही, ते कसं घ्यायचं ते तुम्ही घ्यायचं. त्यामुळे त्यांनी पाठपुरावा खरंच यांचा घेतला, त्यांनी निर्णय लगेच घेतला, छानपैकी झालं. होणं गरजेचं होतं, त्या गोष्टी झाल्या, वेळ असताना झाल्या, ह्या खूप महत्वाच्या.
आणि म्हणून त्यांचा रिझल्ट एकदम भारी आहे. चलो जोरदार क्लॅप करू आपण अमर सर झालेले सगळ्या एक्सपिरियन्स साठी. आणि आता आपण जाणार आहोत धनाजी चौगले सरांच्याकडे. कारण का माहितीये का, आपल्याला सगळ्यात मेन महत्वाचं ह्या सगळ्या काही लाईफ मध्ये तुम्ही काही साध्य करायचं झालं तर तुमचं मन तुमच्या बरोबर लागतं. जर मनानं मनावर घेतलं तरच होतं. आणि नुसतं मनानं मनावर घेऊन नाही, मनानं मनावर घेतल्यानंतर मनापासून केलं तर होतं. नाहीतर लई वेळा मन म्हणतं उद्यापासून करू आपण. मनानं घेतलं होतं ना मनावर की करायचंय म्हणून, पण त्या ऍक्शन कुठे मनापासून केली नाही केली. मग त्यामुळे ना ह्याच मनाला हळूहळू वेगवेगळ्या अँगलनी आपण कसं स्ट्रॉंग करायचंय. ते सारखं इकडे तिकडे जात असतं. सकाळी मालतीताईंचा ओंकार म्हणताना माझं मन मी काउंट करत होते की किती वेळा जाते परत आणते, किती वेळा जाते परत आणते. ठरवते मी रोज अफर्मेशनला इकडे तिकडे नाही, फक्त आत बघणार आत बघणार आत बघणार. तरी पण माझं मन 4 वेळा तरी मालतीताई गेलं आणि मी परत आणलं. गेलं गेलं की माझ्या लक्षात येते, अरे आणि आपण गेलो, चल परत ओंकारकडे, चल परत. असं करत म्हणजे तेवढं अवघड आहे त्या मनाबद्दल. रोज केवढं शिकाल, रोज किती तुम्ही शिकाल तेवढं कमी आहे. आणि आपल्याला आठवड्यात वाटणीला येतं ऐकण्यासाठी 10-15 मिनिटं, आणि करण्यासाठी मात्र रोज 1-1 तास आहे तुमच्याकडे. जर तुम्ही केला तर या सगळ्या गोष्टी लाईफ मध्ये अचीव करता येतात. ह्याच्याच बद्दल जाणून घेणार आहोत. धनाजी सरांच्याकडे जोरदार क्लॅप करू आपण धनाजी सरांसाठी. कंटिन्यू. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस टेक अनम्यूट करा सर. ओके. सर्वांना नमस्कार. आजचे जे एक्सपिरियन्स झाले त्या एक्सपिरियन्स मध्ये आपण ऐकलो पहा, या ठिकाणी सगळ्यांची काळजी घेतली जाते. आता काळजी म्हणण्यापेक्षा मी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि सुरुवात करतो पहा. जी 87 फॅमिली आहे ती फॅमिली कोणत्या प्रकारची आहे किंवा याच्यामध्ये कसे लोक आहेत. कारण आपली मैत्री अशा लोकांची जमते की जी लोक आपल्या विचाराची असतात. तशी या 87 फॅमिलीमध्ये जे आहेत, जे येणार आहेत, हे सर्व जण आपल्या विचाराचे म्हणजे मिळत्या जुळत्या विचाराचे असणार आहेत. तेच टिकून राहतात, बाकीचे निघून जातात. एक राजा असतो आणि त्याच्या राज्यामध्ये असा एक दिवशी फेरफटाका मारत असतो. आणि फेरफटाका मारत असताना त्याला एक लोहाराचं कुटुंब पाहायला मिळतं. त्या लोहाराच्या कुटुंबामध्ये नवरा बायको आणि त्याची 2 मुलं काबाड कष्ट करत असतात. आता लोहारांचं काम आपल्याला माहित आहे, ग्रामीण भागामध्ये जी खुरपं असतं त्याला पाणी पाजणे किंवा शेतीतील वेगवेगळ्या प्रकारची जी अवजारे असतात ती अवजारे लोखंडाची तयार केली जातात. राजा एक 4 दिवस पाहतो आणि त्यांचं कष्ट इतकं असतं की राजाला वाटतं आपण खरोखरच यांना मदत करायला पाहिजे. आणि जर आपण याला मदत केलो तर यांचं थोडंफार का असना जे कष्ट आहे ते कष्ट कमी होईल. म्हणून राजा जाऊन त्याला भेटतो आणि सांगतो, काही नाही, मी तुला या गावाच्या बाहेर एक चंदनाची बाग आहे आणि ती चंदनाची बाग मी तुला देणार आहे. मग तो लोहार म्हणतो, काय हरकत नाही. राजा त्याला त्या चंदनाची बाग देतो आणि राजा तिथून निघून जातो, आपल्या कामामध्ये लागतो. 2-3 वर्ष निघून जातात अशीच. आणि 2-3 वर्ष निघून गेल्यानंतर एके दिवशी राजाच्या मनामध्ये परत येतंय की आपण ज्या लोहाराला चंदनाची बाग दिलेली आहे त्याचं आयुष्य सुखकारक झालेलं आहे काय, सुखमय झालेलं आहे काय, त्याचे कष्ट कमी झालेले आहेत काय, हे पाहण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळाला घेतो आणि त्या ठिकाणी जातो. तर तिथे गेल्यानंतर राजाला एक विचित्रच गोष्ट पाहायला मिळते की जी चंदनाची बाग असते ती संपूर्ण चंदनाच्या बागेमध्ये असणारी जी झाडं असतात ती झाडं संपूर्ण लोहारानं तोडलेली असतात.
राजा प्रश्न विचारतो, तर मी तुला चंदनाची बाग दिलेली होती आणि ज्या पद्धतीनं 2 वर्षापूर्वी तू काबाड कष्ट करत आहेस तशाच पद्धतीनं आता देखील काबाड कष्ट करत आहेस. मग या ठिकाणी जी चंदनाची झाडं होती ती झाडं तू काय केलास? त्यावेळेला तो लोहार काय म्हणतो पहा, की काही नाही, तुम्ही मला चंदनाची झाडाच्या बाग दिला, मी काय केलं, ती सगळी झाडं तोडलो आणि त्या झाडापासून कोळसा तयार केला आणि कोळसा तयार करून या ठिकाणी मी हा व्यवसाय करतो. मग त्यावेळेला राजा म्हणतोय, त्या चंदनाच्या झाडापातील काही तुझ्याकडं एखादं लाकूड वगैरे शिल्लक आहे का नाही? तर तो म्हणतो, एकच शिल्लक आहे आणि ते झाड जे शिल्लक आहे ते शिल्लक मी जो घन आहे, घन माहित असेल, आपण घन मारतो पा, घनाच्या दांड्याला बसवलेला आहे. असं म्हटल्यानंतर राजा म्हणतो, काय हरकत नाही, मग तू काय कर, ते घनाचं लाकूड काढ आणि लाकूड काढून ज्या ठिकाणी चंदन विकत घेतलं जातंय त्या ठिकाणी तू जा. असं म्हटल्यानंतर तो लोहार काय करतो, त्या घनाचा जो दांडा असतो लाकडाचा चंदनाच्या, तो काढतो आणि तो काढून तो त्या चंदन ज्या ठिकाणी विकत घेतलं जातं त्या व्यापाराकडे जातो आणि त्या व्यापाराकडे गेल्यानंतर तो भरपूर किमतीला ते चंदनाचं जो दांडा आहे तो दांडा विकत घेतो आणि त्यावेळेला त्या लोहाराच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो, माझं फार चुकलेलं आहे आणि मी ते संपूर्ण जर लाकडं विकली असती तर फार श्रीमंत झालो असतो, परंतु मी त्याचा कोळसा केला. तसं आपल्या आयुष्याचा कोळसा करायचा काय आपल्या आयुष्याचं चंदन करायचं हे जर समजायचं असेल तर आपणाला शतायुषी फॅमिली सारखी फॅमिली लाभायला पाहिजे, किंवा त्या फॅमिलीमध्ये असणारे जे लोक आहेत ते सगळे लोक तुमच्या आयुष्याचा कोळसा न करता तुमच्या आयुष्याचं चंदन करणार. हा एक्सपिरियन्स आता सांगितलं पहा, म्हणजे नुसता आपण त्या लोकांच्या सानिध्यामध्ये आलो आणि त्याच्यानंतर जो लागणारा धाप होता त्याचा निष्कर्षापर्यंत आपण जाऊन पोहोचलो. म्हणजे टेक केअर, जी काळजी घेतली जाते ती काळजी ह्या ठिकाणी शताशी फॅमिलीमधील सगळे लोक घेत असतात. त्यामुळं आपण आपल्या आयुष्याचं चंदन करायचं आहे. काय आपण आपल्या आयुष्याचा कोळसा करायचा आहे हे काही लोक सांगतात आणि आपण ताई म्हणतात पा, आपण सांगत राहायचं. कारण माझे जे मेंटर आहेत त्यांना देखील कितीतरी वेळा ताईने सांगितलं, परवा देखील सांगितलं. म्हणजे माझ्याकडे बघितल्यानंतर अगोदर त्यांना सैतान वाटत होतं आणि आता भगवान वाटतंय. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या गोष्टी आपण नाकारू शकत नाही. जसं एखादा परिस असतो आणि त्या परिसाला आपला स्पर्श झाला किंवा परिसानं आपल्याला स्पर्श केल्यानंतर आपलं जसं सोनं होतं तसं आपण चंदन व्हायचं काय कोळसा व्हायचं किंवा आपल्या जीवनाचं चंदन करायचं काय कोळसा करायचं हे आपल्या हातामध्ये आहे. परंतु त्याच्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि दररोज आपल्या मनावरती पॉझिटिव्ह विचार करणारे जर कोण असेल तर आपली ही फॅमिली आहे आणि मॉर्निंग फ्युल स्टेशन आहे. आपण म्हणतो पा, मनाला मनावरती घ्यायला पाहिजे, मन तुमचं काय तुम्ही मनाचं. किंवा एक उदाहरण मी सांगतो, सकाळच्या वेळेला आपला पेट ॲनिमल डॉग असतो, म्हणजे काही लोकांनी पाळलेला असतो, त्याला मालक लोक फिरायला घेऊन जात असतात. त्यावेळेला तो कुत्र्याला ओढतो काय कुत्रं त्याला ओढतं हे पण समजत नाही. तसं आपलं मन आहे. तर ह्या मनाला आपण जर व्यवस्थित हँडल करायचं असेल तर पहिल्यांदा आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये असायला पाहिजे आणि चांगल्या लोकांचे विचार आपणाला ऐकायला मिळायला पाहिजे. जसं त्या लोहाराला त्या लाकडाची किंमत काही नव्हती, तो फक्त त्या लाकडाकडे काय म्हणून पाहायचा, कोळसा म्हणून पाहायचा. तसे
समाजामध्ये बरेच लोक असतात आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक्सपिरियन्स किंवा अनुभव येत असतो. मग आपणाला जर व्यवस्थितच चांगलं करायचं असेल तर पहिल्यांदा आपण छोट्या छोट्या गोष्टीतून पुढे जायचं असते. एकदाच मी म्हटलो काय नाही मी माउंट एव्हरेस्ट चढून दाखवणार आहे, इट इज इम्पॉसिबल. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा साधी टेकडी चढावी लागेल, मग थोडासा त्याच्यामध्ये पर्वत चढावा लागेल. माउंट एव्हरेस्ट मध्ये जे 1 2 3 4 टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा पूर्ण करावा लागेल, दुसरा करावा लागेल, तिसरा करावा लागेल आणि असे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. आणि त्यातली पहिली गोष्ट आपल्याला कोणती असेल तर ग्रॅटिट्यूड. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? कृतज्ञता. आपण कृतज्ञता व्यक्त करायला शिकायला पाहिजे. दिवसभराच्या काळामध्ये पहा आपल्याला अनेक लोक चांगले भेटत असतात, अनेक लोक म्हणजे जे मदत करत नाहीत त्या लोकांच्या जीवनामध्ये मदत करणारे लोक आलेले नसतात असे पण भेटत असतात. जसं आपण रविवारचं प्रत्येक वेगवेगळ्या रोगाबद्दल माहिती ऐकत असतो आणि त्यावेळेला आपल्या ताई म्हणतात की ज्या व्यक्तीनं तुम्हाला ही लिंक दिलेली आहे त्या व्यक्तीला पहिल्यांदा फोन करा आणि त्यांचं आभार माना, म्हणजेच ग्रॅटिट्यूड. छोटी गोष्ट आहे परंतु तुम्ही एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला केलेली मदत कोणी पण असू दे, ते मग लहानापासून ज्येष्ठापर्यंत असू दे, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केला, आभार व्यक्त केला तर तुम्ही राईट वे वरती आहात किंवा राईट मार्गावरती आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि हे म्हणायला काय आपणाला फार पैसे खर्च करावे लागत नाहीत किंवा फार मोठ्या त्रास घ्यावा लागत नाही. तुम्ही मला मदत केला याबद्दल मी तुमचा आभारी आहे. किंवा एका डायरीमध्ये असं लिहून ठेवा की आज मला कोणत्या लोकांनी मदत केली. आयुष्यामध्ये पहा आपण अशा लोकांची नावं आपल्याला माहिती पाहिजेत ज्या लोकांनी पाठीमागच्या काळामध्ये मला मदत केली. कारण मदत केलेली व्यक्ती, जर मदत केलेले व्यक्ती 100 असतील आणि आपण दुसऱ्यांना, आपल्याला मदत केलेले व्यक्ती 100 असतील आणि आपण दुसऱ्यांना 50 व्यक्तींना मदत केलं असलो तर आपल्यामध्ये एवढी ग्रॅटिट्यूडपणा नाही किंवा एवढा सोशलनेस नाही असं म्हणायला काय हरकत नाही. कारण ज्या वेळेला आपल्याला मदत करणाऱ्या लोकांची संख्या 100 होती आणि ज्या वेळेला आपण ज्या लोकांना मदत केलेली आहे ती संख्या जर 150 असेल किंवा 100पेक्षा जास्त असेल तर आपण एका राईट वे वरती आहोत असं म्हणूया. तसं छोटीशी गोष्ट आहे ग्रॅटिट्यूड आपण, आणि हा ग्रॅटिट्यूड आपण व्यक्त केल्यानंतर आपल्या मनाला मिळणारी एक प्रकारची जी शांती आहे ती शांती महत्वाची आहे. कारण तुम्ही पहा तुमची कितीही प्रगती झाली तर आपण म्हणतो आज काय मला कसंच वाटायला लागलंय, आणि त्यावेळेला आपण काय म्हणतो की ह्या देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे, त्या देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी म्हणजे तुम्ही स्वतःशी बोला. ज्यावेळेला तुम्ही स्वतःशी बोलाल त्यावेळेला समजेल आपण कुठल्या पायरीवरती आहोत. कारण आता काय झालेलं आहे, आपण दुसऱ्याचं ऐकून तर घेत नाही, आपलंच त्याच्या पुढे रटगाणं गाजत असतो, सारखं 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 त्याला काहीतरी सांगत असतो. त्याच्यापेक्षा जर तुम्ही शांत बसून, मग संध्याकाळ असेल सकाळ असेल त्यावेळेला जर आपण स्वतःची स्वसंवाद केला तर आपली प्रगती निश्चित होऊ शकेल. काल मी 3 कप चहा पिलेला होता, उदाहरण सांगालोय, शेट्टी सर म्हणतील, तर 3 कप चहा पिलेला होता, आज मी 2 कप चहावरती चाललेलो आहो. किंवा माझ्या हातातून एवढ्या चांगल्या गोष्टी घडल्या, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधनच आपण मोठी गोष्ट तयार करत असतो. पहा जसं आपण शाळा शिकत असताना असं कोण आहे का आपण सगळी शब्द एकदा शिकलो, पहिल्यांदा आपण मुळाक्षर शिकलो असेल, त्याच्यानंतर अक्षर, त्याच्यानंतर वाक्य, ह्या ज्या गोष्टी आहेत तसं आपण पहिल्यांदा ह्या पोलीस स्टेशनवरती किंवा आपण या 87 फॅमिलीमध्ये आलेलो आहोत त्याच्यामध्ये आपण अनेक लोकांचे एक्सपिरियन्स ऐकतो आणि मोटिवेशन होतो, आपल्याला प्रेरणा मिळते. आणि पहा ह्या लोकांच्या जर गोळ्या कमी होत असतील तर माझ्या पण होतील, आणि त्याच्यासाठी मी छोटा छोटा प्रयत्न करत जाईन.
कारण काल जी गोष्ट होती त्याच्यापेक्षा आज माझ्यात निश्चितच फरक झालेला आहे. हाच विचार आपण म्हणजे मनात आलेला निगेटिव्ह थॉट जो आहे तो थॉट कमी करत असतो. कारण निगेटिव्ह थॉट इतके येत असतात की आपण त्यांना थांबवू शकायला पाहिजे. आणि ही थांबवण्याची जी कला आहे किंवा डायव्हर्ट करण्याची जी कला आहे, ती डायव्हर्ट करण्याची कला आपल्यामध्ये यायची असेल तर आपणाला ह्या छोट्या गोष्टीकडून मोठ्या गोष्टीकडे जायला पाहिजे. जसं पहा, आपण अज्ञानाकडून जो अंधार आहे त्याच्याकडून आपण ज्ञानाकडे जात असतो. किंवा सहज पहा, आपण अ आई शिकलं आणि ज्ञपर्यंत शिकलं. आता अ म्हणजे अज्ञान आणि ज्ञ म्हणजे ज्ञानी. मग ह्या गोष्टी शिकत असताना आपणाला काय आहे की आपणाला पॉझिटिव्हनेस यायला पाहिजे. आणि हा पॉझिटिव्हनेस येण्यासाठी आपणाला प्रथमतः स्वसंवाद करायला पाहिजे. कारण मनानं कणखर असणं ही एक मनोवृत्ती आहे. वाक्य पहा, मनानं कणखर असणं ही एक मनोवृत्ती आहे. आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या परिस्थिती येत असतात की आपलं मन उसळत असतं. एखाद्या वेळेला आपण ट्रॅफिक मध्ये अडकतो आणि ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर तुम्हाला जर लवकर पोचायचं असेल तर तुमच्या मनाची घालमेल होते. म्हणजे तुमचं मन कणखर नाही असं म्हणायला काय हरकत नाही. किंवा तुमचा तुमच्या मनावरती ताबा अजून मिळालेला नाही असं आपण म्हणू शकतो. तर ही लवचिकता आणि कणखरता आणण्यासाठी किंवा आपल्या जीवनाचा कोळसा करायचा आहे काय आपल्या जीवनाचं सोनं करायचं आहे किंवा चंदन करायचं आहे हे आपल्याच हाती आहे. परंतु त्याच्यासाठी योग्य माहोल तयार करावा लागणार. आणि तो तयार केलेला माहोल किंवा परिस्थिती वातावरण आपण ह्या 87 फॅमिलीमध्ये पाहतो. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू धनाजी सरांसाठी. आजची कृतज्ञता लईच भारी वाटले. कारण का की खरंच करायला पाहिजे ना आपण सगळ्यांनी. तुम्ही म्हणाल आता लावतात बघा पाठीमाग पालुपत. ओ मग काय लावणारच. कारण का की एक व्यक्ती तुम्ही आलाय, तुम्ही एक व्यक्तीला आणणं म्हणजे कृतज्ञता आहे बर का. बघा आता उद्या किती लोक आज धनाजी सरांचं ऐकून खूप छान उद्याला एक व्यक्तीला पण जॉईन करणार आहे. ती लोक कृतज्ञ आहेत ज्या व्यक्तीनं तुम्हाला आणले त्याच्या प्रती. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपण सगळ्यांनी उद्याला एक 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 मॉर्निंग फिल्म स्टेशन, योगाचा वर्ग, वर्कआउट बॅच, दुपारचा प्राणायाम, कुठे जमेल तिथं एक आपण आणायचं आहे. कारण त्याच्याशिवाय मनावर छोटे छोटे पैलू पडतच नाहीत. ओके, चलो जाऊ आपण वेट लॉस मॅरेथॉन. वेट लॉस मनावला मनावर घेऊन खूप लोकांनी स्वतःच्या वजनावर काम करायला लागलेत, स्वतःच्या हेल्थवर काम करायला लागलेत. त्या सगळ्या लोकांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. त्यांना गाईड करणारे ऑल कोचेस आणि स्वाती जमदाडे मॅडम आणि